कोपरगाव तालुक्यात माही देशमुख येथे लोकप्रतिनिधी आमदार काळे यांच्या गावात वाळू तस्करांचा सुळसुळाट, महसूल सहित पोलीस प्रशासनाची चक्क बघायची भूमिका। कोपरगाव तालुक्यात काही दिवसापूर्वीच माहेगाव देशमुख वनविभागात अनेक नागरिकांच्या तक्रारीनंतर शिर्डी प्रांत माणिकराव आहेर यांच्या आदेशाने तहसीलदार सावंत यांनी व त्यांच्या समवेत महसूल पोलीस पथकाने माहेगाव देशमुख येथे 4 ते 5 अवैध फरांद्या धरून मोठी कारवाई केली होती। परंतु कारवाईनंतर 3 ते 4 दिवसात पुन्हा कठोर कारवाई न झाल्याने माहेगाव देशमुख येथे वनविभागात गोदावरी नदी पात्रातून 10 ते 12 अवैध फरांद्यांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे व आताच काही दिवसापूर्वी महसूल पोलिसांच्या संगनमताने झालेल्या कारवाईनंतर देखील पुन्हा माहेगाव देशमुख वनविभागातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याने कठोर कारवाई झाली नाही, म्हणून या वाळू तस्करांची वाळू वाहतुकीसाठी दबगिरी वाढली असा संतापजनक सूर माहेगाव देशमुख व पंचक्रोशीमध्ये होत आहे। तसेच माहेगाव देशमुख येथील अवैध वाळू तस्करीमुळे पंचक्रोशीमध्ये दुहेरी अवैध धंदे वाढले आहेत। अवैध दारू, गुटखा, गांजा, बिंगो, चोऱ्या माऱ्या, दरोडे, लहान मुलींची छेडछाड, अल्पवयीन मुलींचे बलात्कार, वाळू माफियांकडून हल्ले याचे सर्रास उदाहरण तरुण पिढींमध्ये दिसून येत आहे। त्याचप्रमाणे मध्यंतरी जिल्हा अधिकारी पंकज आशिया यांनी महसूल व पोलीस प्रशासनाची समन्वय बैठक घेऊन ही अवैध वाळू बंद करण्यासाठी विशिष्ट उपाययोजना आखली होती। त्यानंतर ही अवैध वाळू वाहतूक 1 महिना पूर्णपणे बंद होती। परंतु आता ही अवैध वाळू वाहतूक नेमकी कुणाच्या आशीर्वादाने होत आहे, हाच प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे। तसेच माहेगाव देशमुख येथे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अवैध वाळू वाहतुकीवर MPD प्रमाणे आदेशान्वये गुन्हे न दाखल करता चोरून वाळू वाहतूक करणाऱ्या चोरांवर थातूरमातूर कारवाई केल्यामुळे माहेगाव देशमुख येथे वाळू तस्कर यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात डोके वर काढून थेट जिल्हा अधिकारी तसेच महसूल आयुक्त यांनाच केराची टोपली दाखवली आहे। तर सामान्य तक्रारदारांचे काय अशी अवस्था तालुक्यात झाल्याने खळबळ उडाली आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची भूमिका अशी आहे की उघड वाळू चोरी सध्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या गावातून होत असल्यामुळे तसेच आमदार आशुतोष काळे यांनी वारंवार विधानसभा, जिल्हा अधिकारी, महसूल आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी करून देखील ही वाळू बंद न होता पुन्हा जोमाने सुरू झाल्याने तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार काळे यांचीच वाळू तस्करांनी चक्क थट्टा व खिल्ली उडवलेली आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असून ही अवैध वाळू वाहतूक स्थानिक महसूल पोलीस तसेच वरिष्ठ महसूल पोलीस अधिकारी यावर काय कारवाई करतात की याकडे दुर्लक्ष करून कायदा सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी खतपाणी घालतात, याकडे सर्व तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे।